गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जुने दानवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा दानवाड एकसंबा हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशासनाकडून बंद केला आहे आणि याचबरोबर सैनिक टाकळी दानवाड या मार्गावर पाणी आल्यानं हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान सैनिक टाकळी येथील पुरातन रामेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले असून संपूर्ण मंदिराला पाण्याचा वेढा बसला आहे. केवळ मंदिराचे शिखर दिसत आहे. धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाने जोर कमी असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हद्दीत आणि कर्नाटक हद्दीतील बाजूच्या रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नदीकाठालगत असणाऱ्या शेतामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. ऊस पिकांसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सध्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढते आहे. सखल भागातील नागरिकांना स्थलांतर व्हावे लागते का या काळजीत ते पडले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सैनिक टाकळी.